नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनत्रयोदशीची पूजा कशी करावी, कोणत्या वेळेत करावी, कोणते मंत्र म्हणावेत, मुख्य नैवेद्य काय दाखवावा आणि या दिवशी 13 दिवे कशासाठी, कुठे लावावेत, उत्तर पूजा कशी करावी, अशी धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा। यावर्षी मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी धनत्रयोदशी आलेली आहे। याला बोलीभाषेत काही जण धनतेरस असे पण म्हणतात। आपल्या घरात सुख समृद्धी कायम टिकून राहावी, आपलं घर धनधान्यांनी कायम भरलेलं राहावं, तसेच माता लक्ष्मी आपल्या घरात कायम टिकून राहावी आणि आपल्याला चांगलं निरोगी आरोग्य लाभावं, यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी श्री गणेश, माता लक्ष्मी, भगवान कुबेर, त्याचबरोबर धन्वंतरी देवाची पूजा केली जाते। धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळात ही पूजा केली जाते। या वेळेतच ही पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे। तर या दिवशी सायंकाळी साधारण 6 ते 8 या दरम्यान तुम्ही कधीही पूजा करू शकता। धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं। आपल्याला चांगले निरोगी आरोग्य मिळावे, तसेच लक्ष्मी प्राप्ती व्हावी, यासाठी धन्वंतरीचे पूजन केले जाते। दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी। धनत्रयोदशी म्हणजे आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील 13वी तिथी, म्हणूनच या दिवशी 13 या संख्येला खूप जास्त महत्त्व आहे। म्हणूनच या दिवशी धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर 13 दिवे प्रज्वलित केले जातात। तर हे 13 दिवे का आणि कशासाठी लावायचे, कुठे ठेवायचे, याबद्दल सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मिळेलच। तर सर्वात आधी आपण ही पूजा सोप्या पद्धतीने कशी मांडायची किंवा करायची ते पाहूया। तर सर्वात आधी आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यावी। त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावे, त्यामुळे जागेचं शुद्धीकरण होतं, आपलं घर पवित्र होतं। पूजेच्या ठिकाणी पाट किंवा चौरंग मांडावा, त्यावरती नवीन लाल रंगाचं वस्त्र टाकावं। पूजेला बसताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे, स्वतःला हळदी कुंकू लावावे। महिलांनी हळदी कुंकू आणि पुरुष असतील तर त्यांनी चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा लावायचा आहे। पाटावर मी थोड्या अक्षता ठेवून त्यावरती माता लक्ष्मीचा फोटो आधीच स्वच्छ पुसून ठेवला आहे आणि लक्ष्मीच्या उजव्या बाजूला आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे। तर त्या ठिकाणी मी तांदळाची रास घालून त्यावरती हळदी कुंकू वाहून कलश स्थापन करणार आहे। तुम्ही तांदळाने स्वस्तिक किंवा अष्टदल कमळ काढू शकता किंवा एखाद्या प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू वाहून आपण त्या प्लेटमध्येच कलश ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला पूजा उचलताना ते सोपं जातं। तर ही पूजा आपल्याला प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी 6 ते 8 दिवे लागणीला करायची असते। तर तुम्ही तयारी आधीच करून ठेवू शकता आणि पूजा मात्र सायंकाळच्या दरम्यानच करा। तर कलश स्थापना करण्यासाठी इथे मी एक तांब्याचा तांब्या घेतला आहे। तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता, स्टीलचा, पितळेचा, तांब्याचा चालेल। आणि त्यामध्ये आपल्याला 80% स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे आणि एक फूल आपल्याला शुद्ध पाण्यामध्ये बुडवून स्वतःवर, आसनावर, पूजेच्या सर्व साहित्यावर आणि पूजेच्या ठिकाणी शिंपडायचं आहे। त्यामुळे त्या जागेचं शुद्धीकरण होतं, सर्व साहित्याची शुद्धी होते आणि मग तो कलश आपण तांदळाच्या राशीवरती स्थापन करायचा आहे। त्या कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षता, सुपारी, नाणं आणि एक फूल टाकायचं आहे आणि त्यावरती आंब्याची किंवा विड्याची 5 पानं आपल्याला लावायची आहेत किंवा तुम्ही आंब्याची डहाळी पण लावू शकता आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे। नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने। तर अशा प्रकारे आपण कलश स्थापन करून घेतला। तर कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही समई पण लावू शकता। लक्ष्मी पूजनामध्ये समईचा पण एक मान असतो, त्यामुळे मी समई प्रज्वलित करून घेतली आणि समईला देखील गंधाक्षता फूल वाहून पूजा केली, नमस्कार करायचा। दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार, हा मंत्र पण म्हणू शकता। त्यानंतर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं आहे। आपल्या मनाची तसेच शरीराची शुद्धता व्हावी यासाठी आचमन करणं गरजेचं आहे। त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे। ओम केशवाय नमः। दुसऱ्या वेळेस ही पाणी घेऊन प्यायचं आहे। ओम नारायणाय नमः। तिसऱ्या वेळेस ही पाणी घेऊन प्यायचं आहे। ओम माधवाय नमः। आणि चौथ्या वेळेस उजव्या हातावरून पाणी खाली ताम्हणामध्ये सोडायचं आहे। ओम गोविंदाय नमः। अशा प्रकारे आपलं आचमन झालेलं आहे। आता लक्ष्मी मातेच्या समोर आपल्याला 4 अशी जोडविड्याची पाने ठेवायची आहेत आणि त्यावरती थोड्या थोड्या अक्षता ठेवायच्या आहेत। आता आपल्याला ज्या देवतांची पूजा करायची आहे त्या सर्व देवांना स्नान घालून घ्यायचे आहे।
पहिल्यांदा गणपती बाप्पांची मूर्ती ताम्हणामध्ये ठेवून गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने पंचामृताने पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ स्नान घालायचं आहे। श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करावा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपतीची मूर्ती स्वच्छ धुवून आपल्याला विड्याच्या पानावरती स्थापन करायची आहे। तुमच्याकडे अशी छोटी गणेश मूर्ती नसेल तर तुम्ही गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी पण घेऊ शकता। त्यानंतर या पूजेमधील मुख्य देवता आपल्याला भगवान धन्वंतरींना स्नान घालून घ्यायचे आहे। तर एका ताम्हणामध्ये मी भगवान धन्वंतरीचं प्रतीक म्हणून सुपारी घेतली आहे आणि त्यावरती स्वच्छ स्नान घालून घेत आहे। तुमच्याकडे जर धन्वंतरीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही घेऊ शकता। फोटो असेल तर पुसून घ्या, मूर्ती असेल तर त्यावरती स्वच्छ स्नान घाला। ओम श्री धन्वंतरे नमः, ओम श्री धन्वंतरे नमः हा मंत्र म्हणू शकता। त्यानंतर ही सुपारी मी मधोमध स्थापन करणार आहे, कारण ही या पूजेची मुख्य देवता आहे। त्यामुळे आपल्याला धन्वंतरीची सुपारी मधोमध स्थापन करायची आहे। तुम्ही धन्वंतरीचा फोटो किंवा मूर्ती घेतली तरीही चालेल। त्यानंतर पुन्हा एकदा मी ताम्हणामध्ये सुपारी घेऊन त्यावरती पण अभिषेक करत आहे। ही सुपारी मी कुबेर देवाचं प्रतीक म्हणून घेतली आहे। तुमच्याकडे कुबेराची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो पण घेऊ शकता किंवा कुबेर यंत्र पण चालेल। यावेळी आपल्याला कुबेर मंत्र म्हणायचा आहे। ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा हा कुबेर मंत्र आहे। स्क्रीनवरती दिलेला आहे, तो पाहून तुम्ही म्हणू शकता। आणि तुम्हाला म्हणता येत नसेल तर ओम श्री कुबेराय नमः हा साधा सोपा मंत्र म्हणला तरीही चालेल। हा कुबेर मंत्र आपल्या घरामध्ये धनधान्य समृद्धी कायम टिकून राहावी यासाठी म्हटला जातो, कारण कुबेर हा धनसंपत्तीचा स्वामी आहे। तर या ठिकाणी पुन्हा एकदा ताम्हणामध्ये मी श्रीयंत्र घेतला आहे। या ठिकाणी तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती घेऊ शकता किंवा श्रीयंत्र घेतलं तरीही चालेल। दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाचा जरी अमावस्येचा वेगळा दिवस असला तरी सुद्धा समुद्र मंथनातून धन्वंतरी बरोबरच कुबेरासहित लक्ष्मी सुद्धा प्रकट झाली होती, म्हणून या दिवशी लक्ष्मीची पण पूजा केली जाते। ओम श्री महालक्ष्मे नमः, ओम श्री महालक्ष्मे नमः अशा प्रकारे या दिवशी गणेश, लक्ष्मी, कुबेर, धन्वंतरी देव यांची मंत्रसेवा झालीच पाहिजे। तर आता आपण या सगळ्या देवी देवतांची पूजा करून घेऊया। कोणतीही पूजा आपण गणेश पूजनाने करतो, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला गणपतीची गंधाक्षता फुल वाहून पूजा करायची आहे। त्यानंतर धन्वंतरीची पूजा। तर धन्वंतरी म्हणजे नेमके कोण होते तर आयुर्वेद शास्त्रामध्ये त्यांचं महत्त्वाचं स्थान आहे। जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा धन्वंतरी देव हातामध्ये एक अमृत कलश घेऊन बाहेर पडले होते। तर भगवान श्रीहरी विष्णूंच्या 24 अवतारांपैकी 12वा अवतार हा धन्वंतरी देवाचा आहे। त्यामुळे तुमच्याकडे जरी धन्वंतरी देवाचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो पण ठेवू शकता। तर भगवान धन्वंतरीची पण गंधाक्षता फुल वाहून पूजा करायची आहे। धन्वंतरी देव हे आरोग्याची देवता आहे, त्यामुळे चांगल्या आरोग्याच्या प्राप्तीसाठी यावेळी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। अमृत कलश हस्ताय सर्व भय विनाशाय सर्व रोग निवारणाय श्री धन्वंतरी स्वरूप श्री 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 औषध चक्र नारायणाय नमः ओम धन्वंतरे नमः। धन्वंतरीची पूजा झाल्यावर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे। तर पहिल्याप्रमाणेच आपण धनाचा स्वामी कुबेराची पण गंधाक्षता फुल वाहून पूजा करून घेतली। त्याचप्रमाणे श्रीयंत्राची देखील गंधाक्षता फुल वाहून पूजा करून घेतली। सर्व देवांना आपण कापसाची वस्त्रमाळ घालून घेऊया। त्याचप्रमाणे आपल्याला माता लक्ष्मीची पण विधिवत पूजा करून घ्यायची आहे। लक्ष्मीला देखील हळदी कुंकू, अक्षता, शक्य असेल तर एक लाल फूल अर्पण करावे। माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे। लक्ष्मीची पूजा करताना शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते हा मंत्र पण म्हणू शकता। माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात वास करावी यासाठी आपण हा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर आपण कलश पूजन देखील करून घेऊया। कलशाला आपण हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करायची आहे। त्यानंतर धूप दीप ओवाळायचा आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, दागिने किंवा तांब्या पितळेच्या वस्तू पण खरेदी करतात। जर तुम्ही यापैकी एखादी वस्तू या दिवशी खरेदी केली तर ती सुद्धा तुम्हाला पूजेमध्ये ठेवायची आहे आणि त्याची पण पूजा करायची आहे।
तसेच या दिवशी धान्य स्वरूप लक्ष्मीची पण पूजा केली जाते, त्यामुळे आपल्याला सप्तधान्य या पूजेमध्ये ठेवून त्याची देखील पूजा करायची आहे। तुम्हाला दिवाळीच्या दिवसांमध्ये असे कलश किंवा सुगड बाजारामध्ये सहज मिळतील, त्यामध्ये तुम्ही धान्य भरून ठेवू शकता आणि त्याची पूजा करू शकता। नसेल तर साध्या वाटीमध्ये ठेवले तरीही चालेल। मी ह्यामध्ये साडीच्या लाह्या, बत्तासे, नाणी, एकामध्ये धान्य तसेच एका बोळक्यात धणे भरून घेतले आहे। धनत्रयोदशी आहे, तर या दिवशी अख्ख्या धान्यांना अतिशय महत्त्व असतं। तसेच या दिवशी सोने, चांदी आणि पैशांची पण पूजा केली जाते, त्यामुळे धनाची वृद्धी होते असे म्हणतात। तसेच धन्वंतरी देव हे आयुर्वेदाची देवता आहेत, त्यामुळे आपल्या घरामध्ये जे मसाल्याचे पदार्थ असतात म्हणजे या दिवशी आयुर्वेदिक द्रव्यांची पण पूजा केली जाते। घरात सहज उपलब्ध असणारे आयुर्वेदिक द्रव्ये मी इथे घेतली आहेत। यामध्ये कडुनिंब, कोरफड, तुळस, तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरे, वेलची, आलं एवढे औषधी द्रव्ये घेतली आहेत। तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही घेऊ शकता। तर या सगळ्यांची आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे। या दिवशी धान्यांच्या राशीची पण पूजा केली जाते, त्यामुळे तुम्ही 7 धान्यांच्या राशी मांडून पण पूजा करू शकता किंवा असे बोळक्यामध्ये धान्य भरून पण पूजा करू शकता। धनत्रयोदशीचा दिवस खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो, त्यामुळे या दिवशी सोने, चांदी, नवीन वास्तू व वस्तूंची खरेदी केली जाते। ही खरेदी केल्यामुळे आपल्या धनाची वृद्धी होते असं म्हणतात। सर्व पूजा झाल्यावर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही गोड खीर, पांढरी मिठाई, फळांचा नैवेद्य किंवा आपल्या घरामध्ये जो दिवाळीचा फराळ बनला असेल त्याचा नैवेद्य दाखवू शकता। पण या दिवशी देवांना आणि धन्वंतरीला मुख्य नैवेद्य म्हणजे धणे व गुळाचा असतो, कारण या दिवशी धनस्वरूप धान्यांना फार महत्त्व असतं, त्यामुळे या दिवशी धणे आणि गुळाचा पण नैवेद्य दाखवायचा आहे। तसेच पूजेमध्ये धणे ठेवून धण्याची पण पूजा करायची आहे। नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी। पूजेमध्ये घंटा घेतली असेल तर घंटेची पण गंधाक्षता फुल वाहून पूजा करावी। त्यानंतर आपल्याला धूप, दीप ओवाळायचा आहे, आरती करायची आहे। सर्वात आधी गणपतीची आणि नंतर लक्ष्मीची आरती करायची आहे। मनोभावे नमस्कार करून आपल्या चांगल्या आरोग्याच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे। धनत्रयोदशी म्हणजे आश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातील 13वी तिथी। या दिवशी 13 या संख्येला जास्त महत्त्व असतं, त्यामुळे आपण जी काही धनत्रयोदशीची पूजा मांडलेली आहे या पूजेतील देवी देवतांसाठी आपल्याला 13 दिवे तयार करायचे असतात। तुम्ही कणकेचे दिवे पण तयार करू शकता किंवा मातीच्या पंत्या वापरल्या तरीही चालतील। तर आपल्याला या दिवशी 13 दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि त्या दिव्यांची देखील पूजा करायची आहे। सर्व पूजा झाल्यानंतर अशी ही सायंकाळ होते आणि त्यानंतर पूजा झाल्यावर आपल्याला 13 दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि ह्या दिव्यांची पूजा करून ह्या सर्व दिव्यांनी त्या पूजेतील सर्व देवी देवतांना ओवाळायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही हे सर्व दिवे त्या पूजेच्या कडेने मांडू शकता। पण अनेक जणांचं घर लहान असतं आणि दिवाळीच्या दिवसामध्ये आपल्याला अनेक कामे असतात आणि जर ही 13ही दिवे आपण पूजेसमोर मांडले तर अवघड होऊ शकतं किंवा आपल्या घरामध्ये जर लहान मुले असतील आणि आपण एवढे सारे दिवे घरामध्ये ठेवले असतील तर आपल्यालाही खूप लक्ष ठेवावं लागतं। लहान मुले बरीच खोडकर असतात, त्यांना चटका वगैरे लागू शकतो, त्यामुळे ह्या दिव्यांनी फक्त ओवाळून तुम्ही यातील 2-2 दिवे कुठेही ठेवले तरीही चालतील। तुम्ही 2 दिवे देवाऱ्यावरती दोन्ही बाजूला ठेवू शकता। मुख्य दरवाजाच्या बाहेर 2 दिवे ठेवू शकता। आपल्या तुळशीजवळ तुमच्याकडे बाल्कनी असेल तर बाल्कनीमध्ये ठेवू शकता किंवा अंगणामध्ये रांगोळीवर ठेवले तरीही चालतील किंवा तुमच्या घरात लहान मुले नाहीयेत, बराच मोठा स्पेस आहे तर पूजेसमोर अशा प्रकारे मांडले तरीही चालतील। अशा प्रकारे धनत्रयोदशीची पूजा संपूर्ण झालेली आहे। ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची असते। सर्वप्रथम दिवा लावायचा, पूजेवरती हळदी कुंकू अक्षता वाहायच्या आणि पूजा काढून घ्यायची। मंगल कलशातलं पाणी तुम्ही थोडंसं घरामध्ये शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी झाडाला घालायचं आहे। धने गुळाचा नैवेद्य घरातील सर्वांनी थोडा थोडा प्रसाद म्हणून घ्यावा। जी काही फुलं पानं असतील ती निर्माल्यामध्ये टाका। दागिने, पैसे जे काही पूजेत ठेवलं असेल ते आपापल्या तिजोरीमध्ये ठेवा। जे काही धान्य ठेवलं असेल ते परत घरातल्या डब्यामध्ये टाकू शकता। आयुर्वेदिक मसाल्याचे पदार्थ जे काही घेतले असतील ते परत आपण घरामध्ये वापरू शकतो। धन्वंतरीची सुपारी घेतली असेल तर विसर्जित करा आणि कुबेराची सुपारी घेतली असेल तर आपण पुन्हा लक्ष्मी पूजनामध्ये ती वापरू शकतो।
तर अशा प्रकारे ही पूजा इथे संपन्न झालेली आहे। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। हॅपी दिवाळी।